मित्रांनो, बिहारमधील समस्तीपूरमध्ये एक विचित्र घटना घडली. हो, विचित्र या कारणाने गेल्या 3 दिवसापासून एका मुलीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आलेले नाही आणि तो मृतदेह खराब होत आहे. मृतदेहातून अक्षरशः दुर्गंधी येत आहे. तरीही त्या मुलीच्या घरचं कोणीही व इतर गावकरी अंत्यसंस्कारासाठी तयार नाही. सदर घटनेची दखल घेत पोलीस संपूर्ण गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून काही वेगळे होऊ नये म्हणून तैनात करण्यात आले आहे. पाहूयात याविषयी नक्की काय आहे ते प्रकरण. नमस्कार, मी सुरेश कुंभार. इनसाइड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो. मित्रांनो, एक मुलगी आणि एक मुलगा एकमेकावर जीवापाड प्रेम करतात. कधी मात्र समाज आणि त्या भागातील चालीरीती कधी त्यांना एकत्र येऊ देत नाहीत किंवा त्यांना आयुष्यभरासाठी एकत्र आणतात, हे आपल्याला माहितच आहे. मात्र बिहारमध्ये एका गावात अशी घटना घडली आहे की प्रियकराच्या घरासमोर प्रेयसीचा मृतदेह घेऊन गेल्या 3 दिवसापासून त्या प्रेयसी मुलीचे कुटुंबीय व गावकरी ठिय्या मांडून बसले आणि पोलीस अधिकारीही गावकऱ्यांना सतत त्यांना मुलीचा अंत्यसंस्कार करण्यास समजावून सांगत आहेत. मात्र गावकरी व कुटुंबीय त्यांच्या मतावर ठाम आहेत. एवढेच नाही तर तेथील जे कोणी स्थानिक प्रमुख आहेत त्यांनीही त्यांच्या बाजूने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे अजूनही 3 दिवस होऊन गेले तरी सदर मृतदेहावर अंतिम संस्कार होऊ शकले नाही. मित्रांनो, मनीषा कुमारी असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तिचे वय 26 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही तरुणी मुझफ्फरपूर जिल्ह्यातील हट्टामल्ला टोली येथील रहिवासी होती. समस्तीपूरच्या गंगौरा येथील बाबुल सोबत तिचे प्रेम संबंध होते. मात्र तिचा कसा मृत्यू झाला याचं कारण समजले नाही. सदर मृत्यू हा संशयास्पद परिस्थितीत आहे. गेल्या 3 दिवसांपासून प्रियकर बाबुलच्या घराबाहेर तिचा मृतदेह घेऊन गावकरी बसले आहेत. ते पाहून बाबुल आणि त्याचे कुटुंबीय घरातून पळून गेले आहेत. मित्रांनो, आपल्या प्रेयसीला साधा काटा जरी टोचला तरी आपण धावून जातो किंवा त्याच्या वेदना आपल्याला होतात. चित्रपट असो की पुस्तकी कथा की जीवनातील प्रसंग असो, प्रत्येक व्यक्तीची प्रेयसी किंवा प्रियकर असतो आणि त्याला कधीही कुठलीही वेदना होऊ नये यासाठी आपण काळजी घेत असतो. मग त्यासाठी काही करावं लागलं तरी आपण आपल्या मनाची तयारी करून असतो. हे जरी खरं असलं तरी एखादा प्रियकर असाही असू शकतो यावर विश्वास बसत नाही. हे सत्य आहे की 3 दिवस ज्याच्या घरासमोर त्याच्या प्रेयसीचा मृतदेह घेऊन लोक बसले असतील, तो प्रियकर प्रेम प्रेयसी विसरून पळून जातो. हे दुःख आहे. यामागे नक्कीच काहीतरी चुकीचे आहे असे लक्षात येते. मित्रांनो, 9 मार्च रोजी मनीषाचा मृतदेह मुझफ्फरपूरच्या मल्लाटोला येथील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. ती आपल्या मुलीसह घरी एकटीच राहत होती. समस्तीपूरच्या बाबुल सोबत तिचे प्रेम संबंध होते. मुलीनेच गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. मात्र आता गेल्या 3 दिवसांपासून समस्तीपूर येथील बाबुलच्या घराबाहेर मृतदेहासोबत मुलीचे नातेवाईक आणि गावकरी बसले आहेत. बाबुलमुळे मुलीला जीव गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. जोपर्यंत बाबुल येत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही. तो स्वतःच येऊन आपल्या प्रेयसीचा अंत्यसंस्कार करेल अशी मागणी देखील समस्त पीडित कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी केली आहे. मनीषाच्या पतीनेच तिची हत्या केल्याची संशयही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. समस्तीपूर येथील बाबुलच्या घराबाहेर पोलिसांची फौज तैनात करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बाबुल आणि त्याच्या कुटुंबियांचा शोध घेतला जात आहे. तसेच गावकऱ्यांना देखील समजावले जात आहे की मृतदेह असा जास्त वेळ ठेवणं योग्य नाही. मात्र कोणीही त्यांचे ऐकायला तयार नाही. यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. नमस्कार.